नमस्कार मंडळी. परवा मी माझ्या मुलीला म्हणजे श्रीनिधी जी आता 2 वर्षांची आहे तिला घेऊन गणपतीच्या देवळामध्ये गेले होते आणि तिथे जाऊन मी तिला सांगितलं की श्रीनी चला आता जय बाप्पा करा. आणि आश्चर्य म्हणजे तिने देवापुढे हात जोडलेच आणि चक्क तिच्या बोबड्या भाषेमध्ये श्लोक म्हणायला लागली. आणि ती हे श्लोक म्हणत असताना मी आणि शशांक एकमेकांकडे बघून एकदम सरप्राईज होऊन गेलो. कारण का आम्ही दोघांनी असं तिला चल आता बसूयात आणि श्लोक म्हणूया असं कधीच तिला असं बसवून श्लोक शिकवले नव्हते. मग मी तिला गाडीमध्ये परत बसलं विचारलं की श्रीनू तू देवळामध्ये तुझे श्लोक म्हणत होतीस, तुझे म्हणत होतीस ते तुला कोणी शिकवलं ग? तर तिने ना मोबाईलकडे बोट दाखवलं शशांकच्या. तर परत एकदा मी आणि शशांक एकमेकांकडे बघायला लागलो की अरे आम्ही मोबाईलमध्ये तर तिला व्हिडिओ दाखवतच नाही, मोबाईल तिला पाहू देतच नाही, मग कुठून शिकली ती? मग मी यावर खूप विचार केला की नक्की हे काय आहे, ती कुठून शिकली आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आमच्याकडे जी हाऊस हेल्पसाठी ज्या मावशी येतात ना त्यांच्या मोबाईल फोनची ती रिंगटोन आहे तो श्लोक. आणि ते सारखंच वाजत असतं जेव्हापासून मावशी येतात तेव्हापासून ती रिंगटोन वाजतच असते. म्हणजे श्रीनिधीला श्लोक कोणी शिकवलेला नसून तिने ते सतत ऐकून ऐकून तिला पाठ झालाय. तिच्या तोंडामध्ये त्या श्लोकांची चाल, त्याचे शब्द थोडेफार बसले आहेत. वा 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 वा. तर मंडळी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं कारण म्हणजे जसं श्रीनिधीला श्लोक ऐकून ऐकून पाठ झालाय तसंच मी विचार केला की तुम्हाला इंग्लिश शिकवण्यासाठी मी जर सतत तुम्हाला काही इंग्लिशची वाक्य सांगितली, अगदी तुमच्या डेली रुटीनमध्ये सहजपणे तुम्ही वापरू शकता अशी वाक्य तुम्हाला ऐकवली आणि ती वाक्य तुम्ही माझ्या मागे मागे उच्चारली तर तुम्हाला ग्रामर, टेन्सेस हे सगळं लक्षात न ठेवता तुम्ही इंग्लिश डेली लाईफमध्ये मस्तपैकी बोलू शकता. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासोबत वाक्य रिपीट केल्याने वाक्यामधला शब्दाचा उच्चार म्हणजे प्रोनाउन्सिएशन नक्की कसं करायचं हे देखील तुम्हाला कळेल. कारण का बऱ्याचदा आपल्याला स्पेलिंग दिसतंय पण ते वाचता येत नाही, उच्चार कसा आहे नेमका या शब्दाचा हे माहिती नसतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे रोज लागणारी अशी वाक्य जी मी आधी म्हणणार आहे. ओके. आणि माझं वाक्य म्हणून झाल्यावर मी काही सेकंदाचा पॉज घेणार आहे. ओके. म्हणजे मी थांबणार आहे आणि मग त्या पॉजमध्ये तुम्ही ती वाक्य मी ज्या पद्धतीने म्हणाली आहे त्याच प्रकारे म्हणायची आहे. ठीक आहे. वाक्यांना सुरुवात करायच्या आधी तुम्ही मला आता एक गोष्ट सांगा की तुम्हाला काय वाटतं इंग्लिशमध्ये डेली रुटीन मधलं जो रुटीन हा शब्द आहे तो कसा लिहितात, त्याचं स्पेलिंग काय आहे? 2 ऑप्शन्स देते. ऑप्शन 1 इज ROUTIN आणि ऑप्शन 2 आहे ROUTINE. मला पटकन कमेंट करून सांगा रुटीन हे नक्की कसं लिहिलं गेलं पाहिजे, ऑप्शन 1 की ऑप्शन 2? ठीक आहे. आणि परत एकदा सांगते मंडळी, लक्षात ठेवा की तुम्हाला सुद्धा ही वाक्य माझ्या मागे रिपीट करायची आहेत. ओके. नुसतं मनातल्या मनात रिपीट करायची नाही आहेत, नुसतं ऐकून सोडून द्यायची नाही आहेत, मोठ्यांदा बोलायची आहेत. हां. आणि अजून एक की शक्यतो मी जसा उच्चार करते तो उच्चार पण तसे कॉपी करायचं ट्राय करा. ठीक आहे. अगदी सेम नाही पण सिमिलर वे ट्राय करा. ठीक आहे. आपण जे मराठीमध्ये वापरतो ना, म्हणजे प्रश्न असेल किंवा कॉमा असेल म्हणजे स्वल्पविराम असतील तर वाक्य संपलं की आपण थांबतो. आपण एखाद्यावर चिडलो की आपण जरा मोठ्या आवाजात बोलतो. आपल्याला कोणाला काही विनंती करायची असेल तर आपण जरा मस्का लावतो. ठीक आहे. तर तसं अजून काय करतो आपण, आपल्याला कोणाला सल्ला द्यायचा असेल तर आपण जरा प्रेमाने हळू बोलतो. बरोबर सांगते ना? तसंच ही जी सगळी वाक्य आहेत ती पण पळत सुटल्यासारखं एका मागोमाग एक वाचायची नाही आहेत. ओके. छानपैकी टोनिंग पाहिजे, छान उच्चार पाहिजे. आणि म्हणूनच इंग्लिश बोलताना देखील तुम्हाला टोन लक्षामध्ये येण्यासाठी मी सांगितलं की शक्यतो माझ्यासारखं म्हणण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सुरू करूया व्हिडिओला. ऑल राईट. आपलं फर्स्ट सेंटेन्स इज, आपण मराठीमध्ये बघा म्हणतो की अरे तुझा फोन वाजतोय. इंग्लिशमध्ये म्हणा युअर फोन इज रिंगिंग. युअर फोन इज रिंगिंग. आता मी पॉज घेते, तुम्ही रिपीट करा इंग्लिशवालं सेंटेन्स. करेक्ट. नेक्स्ट इज, काय चाललंय? व्हॉट्स गोइंग ऑन? म्हणायचंय बरं का वाक्य. आय होप तुम्ही म्हणताय. पुढच्या वाक्याकडे वळूया. कृपया तुझं हॉटस्पॉट चालू करशील का जरा? प्लीज टर्न ऑन युअर हॉटस्पॉट. प्लीज टर्न ऑन युअर हॉटस्पॉट. करेक्ट. नजर लागू नये आपण म्हणतो ना टच वूड. रिपीट करा टच वूड. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.
दिस इज माय ओन डिसिजन. दिस इज माय ओन डिसिजन. मोठ्या माणसांशी हळू आवाजात बोला. स्पीक जेंटली विथ एल्डर्स. स्पीक जेंटली विथ एल्डर्स. करेक्ट. खुर्चीवर व्यवस्थित नीट बसा. सिट प्रॉपरली ऑन द चेअर. सिट प्रॉपरली ऑन द चेअर. करेक्ट. दरवाजा बंद कर. शट द डोर. शट द डोर. कृपया मला पुस्तक दे. प्लीज पास मी द बुक. प्लीज पास मी द बुक. आपल्या स्वप्नांना कधी सोडू नकोस. नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. कोणीच आलं नाही. नोबडी केम. नोबडी केम. माझं पोट आज जरा खराब आहे. माय स्टमक इज अपसेट टुडे. माय स्टमक इज अपसेट टुडे. सायकलला स्टँडवर लाव. कीप द बायसिकल ऑन स्टँड. कीप द बायसिकल ऑन स्टँड. मला शांततेत जगू दे. लेट मी लिव्ह पीसफुली. लेट मी लिव्ह पीसफुली. आता इथे पण बघा लिव्ह चा उच्चार बघा. काही जण तुम्ही काय म्हणता लिव्ह. ओके लिव्ह असं नाहीये. लेट मी लिव्ह पीसफुली. माझं ऐकून घे. लिसन टू मी. लिसन टू मी. आय होप तुम्ही व्यवस्थित माझ्या मागून रिपीट करताय बरं का माझ्या पॉजेसमध्ये. नेक्स्ट सेंटेन्स. हे खूपच जास्त आहे. इट्स टू मच. इट्स टू मच. याचा काय अर्थ आहे? व्हॉट डज इट मीन? व्हॉट डज इट मीन? तुमची समस्या काय आहे? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? मला हा ड्रेस आवडतो. आय लाईक दिस ड्रेस. आय लाईक दिस ड्रेस. मी तुला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम. आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम. मी तुला कधीच काही बोललो नाहीये. आय नेव्हर सेड एनिथिंग टू यू. आय नेव्हर सेड एनिथिंग टू यू. विचित्र गोष्ट आहे नाही का? इजंट इट अ स्ट्रेंज थिंग? Isn't it a strange thing? मी आत येऊ शकते का? May I come in? May I come in? कान उघडे ठेवून ऐक. Listen up. Listen up. आपले मोजे खोलीच्या बाहेर ठेव किंवा रूमच्या बाहेर ठेव तुझे सॉक्स. Put your socks out of the room. Put your socks out of the room. कृपया खाली बस. Please sit down. Please sit down. मुलांसाठी दुपारचं जेवण तयार करा. Prepare lunch for kids. Prepare lunch for kids. तू काल का नव्हता आलास? Why were you absent yesterday? Why were you absent yesterday? हे एका क्लासरूमच्या कॉन्टेक्स्टमध्ये, पण इन जनरल तुम्हाला विचारायचं असेल तुमच्या फ्रेंड्सना तर तुम्ही म्हणू शकता वाय डिडंट यू कम येस्टरडे. ठीक आहे. नेक्स्ट इज तुमचा आवडता गायक कोण आहे? हु इज युअर फेवरेट सिंगर? हु इज युअर फेवरेट सिंगर? तू खूप उत्तम करतेयस. यू आर डुईंग क्वाईट वेल. यू आर डुईंग क्वाईट वेल. तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. यू आर वेस्टिंग माय टाइम. यू आर वेस्टिंग माय टाइम. तू किती आळशी आहेस. यू आर सो लेझी. यू आर सो लेझी. वर्गात एवढा गोंधळ का करत आहात? वाय आर यू मेकिंग सच नॉईज इन द क्लास? वाय आर यू मेकिंग सच नॉईज इन द क्लास?
तू विनाकारण इथे बसलायस. यू आर सिटिंग हिअर अननेसेसरीली किंवा यू आर अननेसेसरीली सिटिंग हिअर. यू आर अननेसेसरीली सिटिंग हिअर. तू माझ्या खांद्यावर तुझं डोकं ठेवू शकतेस. यू कॅन लीन युअर हेड ऑन माय शोल्डर. यू कॅन लीन युअर हेड ऑन माय शोल्डर. तो व्यक्ती त्याचा शब्द पाळणारा आहे. ही इज द मॅन ऑफ द वर्ड्स. ही इज द मॅन ऑफ द वर्ड्स. तू चांगलं काम केलंय. गुड जॉब मॅन. गुड जॉब मॅन. तो खूपच सडपातळ आहे. ही इज सो स्किनी. ही इज सो स्किनी. ते मनाला लावून घेऊ नकोस. डोंट टेक इट टू हार्ट. डोंट टेक इट टू हार्ट. कोणाला वाईट बोलू नका. डोंट स्पीक इल टू एनीबडी. डोंट स्पीक इल टू एनीबडी. भिंतीला देखील कान असतात. इवन द वॉल हॅव इयर्स. इवन द वॉल्स हॅव इयर्स. सर्वजण आपल्याकडे बघतायत. एव्हरीबडी इज वॉचिंग अस. एव्हरीबडी इज वॉचिंग अस. मला घरी सोड. ड्रॉप मी होम. ड्रॉप मी होम. तुला शांत राहावं लागेल. यू नीड टू रिमेन काम. यू नीड टू रिमेन काम. तुझं रागवणं योग्य आहे. युअर अँगर इज जस्टिफाईड. युअर अँगर इज जस्टिफाईड. रेस्टॉरंट कुठे आहे? वेअर इज द रेस्टॉरंट? वेअर इज द रेस्टॉरंट? तू चुकतोयस. यू आर रॉंग. यू आर रॉंग. पायरीवरून हळूहळू चला. वॉक स्लोली फ्रॉम द स्टेअर्स. वॉक स्लोली फ्रॉम द स्टेअर्स. काय व्यर्थ बडबड आहे. व्हॉट नॉनसेन्स. व्हॉट नॉनसेन्स. माझ्यावर विश्वास ठेव. ट्रस्ट मी. ट्रस्ट मी. उठ. वेक अप. वेक अप. तुला दीर्घायुष्य लाभो. मे यू लिव्ह लॉंग. मे यू लिव्ह लॉंग. मला हे करू द्या. लेट मी डू धिस. लेट मी डू धिस. ती माझी चूक होती. इट वॉज माय मिस्टेक. इट वॉज माय मिस्टेक. मी चालू नाही शकत. आय कांट वॉक. आय कांट वॉक. मी एकदाच तिकडे गेले होते. आय हॅड बीन देअर वन्स. आय हॅड बीन देअर वन्स. वेळ काय झालाय? व्हॉट इज द टाइम? व्हॉट इज द टाइम? त्याचा आवडता खेळ क्रिकेट आहे. हिज फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट. हिज फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट. मग काय मंडळी, म्हटली ना नक्की माझ्या मागे ही वाक्य. मला खात्री आहे की तुम्ही वाक्य माझ्या मागून म्हटली असेल आणि तोंडपाठ पण तुमची झाली असतील. अगदी इझी अशी ही वाक्य आहेत. आणि हो, जर तुम्ही अजूनही माझं ॲप डाउनलोड केलं नाही आहे तर ॲप नक्की डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. लिंक्स ज्या आहेत सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. फ्री आहे. त्याच्यामध्ये माझे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत, ते एकदा बघू शकता. सगळं काय काय आहे, सिलेबस काय आहे, काय शिकवलं जातं, सगळ्या डिटेल्स त्या ॲपमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे ॲप जरूर डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं असेल, तुम्हाला काहीतरी आयुष्यात तुमच्या अचीव करायचं असेल तर नक्की कोर्स घ्या. आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.